नमस्कार, कसे आहात सगळे? स्वागत आहे डेन्मार्कमध्ये आणि आज आपण आहोत एका तलावाच्या काठी. तर ह्या तलावाच्या जवळ आपण आहोत आणि म्हणजे खास करून तुम्हाला हा तलाव दाखवायचा आहे कारण इथे आहेत कमळं. खूप सारी कमळं म्हणजे आता फुलत आहेत, काही फुललेली आहेत. तर आज कमळ आपलं राष्ट्रीय फुल आहे आणि ते डेन्मार्कमध्ये मला पाहायला मिळालं आहे, त्यासाठी हा व्हिडिओ. तर व्हिडिओ बघा आणि तुम्हाला कमळं कशी वाटली, तलाव कसा वाटला, इथली स्वच्छता कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. तर सुरू करते आजचा व्हिडिओ. तर आता ही गर्द झाडी बघा, ही हिरवळ आणि पूर्ण हिरवळ बघा, आता नजर जाईल तिथपर्यंत हिरवळ 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 दिसत आहे. आणि इथून आहे हा रस्ता थोडासा, इथे मी आले चालत, इकडे पण हिरवळ आहे तेवढीच आणि इथे सुरू होतोय हा तलाव. आता ही बघा पानं, तर ही कमळाची पानं आहेत आणि ही आहेत फुलं. तर हे आहे आपलं राष्ट्रीय फूल कमळ. बघा किती दाट आहे हे, इथे बरंच दाट दिसतंय हे बघा. आणि हा आहे तो तलाव मोठा असा आणि थोडीशी मध्ये जागा ठेवली आहे रिकामी. आणि ह्या बाजूला देखील तलाव तसाच म्हणजे कमळांनी भरलेला आहे. ह्या बाजूला देखील आहे आणि मध्येच अशी जागा रिकामी आहे. हे बघा, खरं तर आपण म्हणजे ठिकाणी आपल्याला नाही दिसत कमळ, त्यामुळे थोडंसं कमळांबद्दल आपल्याला जरा जास्त म्हणजे जवळीक आहे की कमळाचं फूल असं ह्याच्यामध्ये नसतं, म्हणजे सहज सहज उपलब्ध नाही होत. शहरांमध्ये वगैरे काही बागांमध्ये वगैरे आपल्याला पाहायला मिळतं, पण गावाकडे वगैरे फारसं कमळाचं फूल म्हणजे कॉमन नाही आहे. कमळ हे फूल जे आहे ते कॉमन नाही भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये तरी आपण तर ह्याच्या प्रकारची त्याची पानं असतात आणि ती बघा तरंगत आहेत. त्याच्या खाली त्याचं बरंच असेल मूळ, जे की त्याचं कमळगट्टा वगैरे म्हणतो आपण, त्याच्या म्हणजे माळा वगैरे असतात, जपमाळ वगैरे कमळगट्ट्याची केली जाते, तर ती हेच असतात. त्याच्या खाली पानं वगैरे आहेत अशा प्रकारचं. तर आपण थोडासा पुढून पण व्ह्यू घेऊया ह्या तलावाचा. आता डेन्मार्कमध्ये ही खासियत असते की कुठेही गेलात तरी हिरवळ ही तुम्हाला कायमस्वरूपी दिसते, स्वच्छता तेवढीच दिसते. आता बघा, हा असा पब्लिक प्लेस आहे हे, पण इथे देखील कचरा वगैरे काही दिसतोय का पहा. आणि हा तलाव एवढा स्वच्छ त्याच्या आजूबाजूलाही. आणि ह्या तलावात देखील असं काही फारसं नाही दिसत, कचरा वगैरे कोणी टाकलाय, काही निर्माल्य टाकलंय असं काहीही दिसणार नाही तुम्हाला की म्हणजे आहे काहीतरी निर्माल्य तुमच्या घरातलं आणि तुम्ही इथे आणून टाकताय, असं अजिबात तुम्हाला दिसणार नाही. जर ह्या तलावामध्ये कमळ असतील तर फक्त कमळच तुम्हाला दिसतील, बाकीचा राडा रोडा काहीही कचरा इथं पाहायला भेटणार नाही. आणि ह्या तलावाच्या बाजूला जर थोडंसं लांबून आपण पाहिलं ना, तर ही एक काहीतरी वेगळी पानं दिसत आहेत. तर ह्या पानांकडून जर असं व्हिडिओ बघितला आपण तर असं वाटत नाही की इथं तलाव आहे, पण आपण थोडंसं वरतून पाहिलं तर येतोय आपला तलाव. आता ही पब्लिक प्लेस असल्यामुळे थोडंसं आजूबाजूचे आवाज पण येत आहेत आज व्हिडिओमध्ये, पण बघा म्हणजे निसर्गाचा आपण आनंद घेऊया. आणि हा असा सुंदर रस्ता केला आहे इथे आजूबाजूला फिरायला. आणि इथं पण थोडी छोटी मोठी वेगवेगळ्या प्रजातीची झाडं दिसत आहेत, फुलं दिसत आहेत. आणि परत आता थोडासा तलाव जो की आहे आपल्या कमळांचा. आणि हे एक वेगळं झाड आहे जे की पूर्ण झुकलंय त्या तलावामध्ये. हे बघा, म्हणजे आपण बऱ्याच मूवीज वगैरे जे हिंदी मूवीजमध्ये वगैरे पाहतो ना, किंवा आता मराठीमध्ये पण नाही का, इथं असं बसवून वगैरे काही शूटिंग केली जाते, तर तसा हा थोडासा फील जो की तुमच्यासोबत मला शेअर करा असं वाटला. आणि त्या तलावाच्या आजूबाजू पण परिसर बघा किती छान आहे, किती स्वच्छ आहे. आणि हा जो रस्ता आहे ना, तर तो पूर्ण असा म्हणजे स्वच्छ. आणि त्याच्या पलीकडे देखील थोडासा तलाव आहे, तोही आपण पाहूया पुढे जाऊन. तर आता इथे येतोय अजून तलाव थोडासा, आपण बराच लांब आलो चालत.
आता इथे थोडंसं जवळून पाहता येईल. आता हे झाड बघा, हे झाड देखील खूप जुनं आहे आणि हे बऱ्यापैकी ह्या तलावात असं वाकून गेलंय. हे बघा, कारण ह्याचा जो बुंदा आहे, बूड आहे ह्याचं, त्याच्यावरून ह्या झाडाच्या वयाचा अंदाज आपल्याला लावता येतो. आणि हे थुजा ह्या प्रकारातलं झाड दिसतंय मला. कदाचित थुजा नसेलही, परंतु त्याच प्रजातीतलं दिसतंय, कारण त्याची पानं जी आहेत ना, तर ती थुजासारखी दिसत आहेत मला. कदाचित मी चुकलं देखील असेल माझं, परंतु ही थुजासारखीच. कारण आता आपण भारतात जी झाडं पाहतो ना, तर त्याच्याशी थोडंसं साम्य वाटलं तर आपल्याला वाटतं की हे त्याच कुटुंबातील असतील ही झाडं, असावीत कदाचित. तर आता ही तरंगणारी पानं, इथे अजून कमळं फुलायची आहेत. पण हा बराच मोठा तलाव आहे हा खरं, आणि खूपच सुंदर स्वच्छ असा तलाव आहे. इथे मासे देखील दिसत नाहीत, आणि म्हणजे इथं तर स्वच्छता वगैरे खूपच असते, त्यामुळे इथे डास देखील खूप कमी वाटत आहेत. डास वगैरे पण खूप जास्त नाहीत, किंवा चिलट वगैरे तर अजिबातच दिसले नाहीत मला इथं. हे बघा, अशा प्रकारे हा सुंदर असा व्ह्यू आणि हा छानसा तलाव. इथून देखील बघा, म्हणजे हा तलाव खूप मोठा आहे आणि सुंदर आहे, स्वच्छ आहे. तर नजर जाईल तिथपर्यंत. हे बघा, खूप असा मोठा असा इथून इथपर्यंत आणि तिथपर्यंत, आणि बराच लांब आहे. तो पहिला भाग होता, आणि त्या झाडापासून पाहिलेला आपण हा दुसरा भाग आहे ह्या तलावाचा. असा 2 भागामध्ये विभाजन झालेलं आहे ह्या तलावाचं. आणि ह्या आजूबाजूचा निसर्ग सुंदर, नेटनेटका, स्वच्छ, फुला पानांनी अगदी भरलेला, कारण सध्या आहे उन्हाळा. आणि हा बेंच इथे आरामासाठी दिलेला आहे. डस्टबिन दिलेला आहे, ज्यामुळे स्वच्छता राखली जाते. आणि ही हिरवळ आजूबाजूची. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेलच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशा छान छान निसर्गाच्या व्हिडिओसाठी चॅनलवरती परत येत राहा. आणि आता सध्या सुरू आहे उन्हाळा. डेन्मार्कमध्ये उन्हाळा म्हणजे स्वर्ग असतो असं म्हटलं जातं. तर ह्या स्वर्गाचा आनंद मला एकटीला नाही घ्यायचा, मला तुमच्यासोबत घ्यायचा आहे. तर त्यामुळं तुम्हाला चॅनलवर प्रत्येक वेळी मी बोलवणार आहे. नवीन व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर तुम्हाला असा सुंदर असा निसर्ग बघायला माझ्यासोबत नेहमी यायचं आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.